मित्रांनो, IPL हे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे. IPL जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग. इथे करोडो रुपये, लाखो फॅन्स आणि जगभरातील टॉप प्लेयर्स खेळत असतात. पण एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो किंवा खूप लोकांना हा प्रश्न पडतो की IPL मध्ये बुद्धिस्ट प्लेयर का दिसत नाही? खरंच दिसत नाहीत की ते आपल्याला माहीत नाहीत? तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. हा टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फाईट फॉर आयडेंटिटी. तर आजचा टॉपिक थोडा वेगळा आहे. हा फक्त क्रिकेटबद्दल नाही तर आयडेंटिटी, रिप्रेझेंटेशन आणि रियालिटीबद्दल आहे. तर सर्वात आधी बेसिक गोष्ट समजून घेऊया. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL ही फक्त एक क्रिकेट लीग नाही तर ही एक ग्लोबल ब्रँड आहे. इथे इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका अशा अनेक देशातील टॉपचे जे प्लेयर्स आहेत ते या ठिकाणी खेळत असतात. पण एक गोष्ट लक्षात येते, आपण प्लेयर्सबद्दल काय माहिती ठेवतो? त्यांचा स्ट्राईक रेट, त्यांची बॉलिंग स्पीड, त्यांची नेटवर्थ. पण त्यांचा रिलिजन, त्यांचं सोशल बॅकग्राऊंड ही कुठेही ऑफिशियली मेन्शन नसतं आणि आपण त्याकडे सरासरी लक्षही देत नाही. पण मग आता प्रश्न पडायला लागलेला आहे की जर एवढी मोठी क्रिकेट लीग आहे तर यामध्ये जे आहे मायनॉरिटी कॅटेगरीतून येणारे किंवा बौद्ध समाजातून येणारे प्लेयर आहेत की नाही हा प्रश्न पडायला लागतो. तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधण्यासाठी हा व्हिडिओ बनविलेला आहे. तर IPL क्रिकेट बोर्ड्स प्लेयर्सचा रिलिजन पब्लिकली ट्रॅक करत नाही, पण इनडायरेक्टली क्ल्यू आपल्याला बघायला मिळतात. श्रीलंका हा एक बुद्धिस्ट मेजॉरिटी देश आहे आणि IPL मध्ये श्रीलंकेचे अनेक लिजेंड खेळाडू जे आहेत त्या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये मलिंगा असेल, संगरका असेल आणि त्याचसोबत जयवर्धन असेल. आणि हे संपूर्ण प्लेयर जे आहेत बौद्ध धर्मातून येतात किंवा बौद्ध समाजातून येतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजेच बुद्धिस्ट प्लेयर जे IPL मध्ये आहेत परंतु त्यांची आयडेंटिटी हायलाईट होत नाही हे यावरनं दिसून येतं. आता खरा इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतो. भारतात बुद्धिस्ट प्लेयर IPL मध्ये का दिसत नाही? हा प्रश्न थोडा कॉम्प्लेक्स आहे आणि याचं उत्तर कोणीही आपल्याला देऊ शकणार नाही. क्रिकेट हा जो स्पोर्ट आहे मित्रांनो, यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्यामध्ये फॅसिलिटीज, कोचिंग आणि एक्सपोजर लागतं. जर हे अनइव्हन असेल तर रिप्रेझेंटेशन कमी होणारच. काही कम्युनिटीमध्ये क्रिकेट हा करिअर ऑप्शन म्हणून आजही स्ट्रॉंगपणे पाहिला जात नाही. टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्म नाही असं अनेक वेळा होतं. टॅलेंट असताना देखील काही लोकांना त्यांच्या जातीमुळे मागे ढकललं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर मित्रांनो, यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हा मुद्दा टॅलेंटचा नाही तर हा मुद्दा थेट ॲक्सेसचा बनतो. जेव्हा आपण बुद्धिस्ट कम्युनिटीबद्दल बोलतो तेव्हा BR आंबेडकर यांचं नाव तर येणारच. बाबासाहेब यांनी ज्या एज्युकेशन, इक्वॅलिटी आणि सेल्फ रिस्पेक्ट यावरती जास्त भर दिला होता. आज बुद्धिस्ट कम्युनिटीमध्ये एज्युकेशन वाढत आहे, अवेअरनेस वाढत आहे आणि स्पोर्ट्समध्ये एंट्री वाढत आहे. लोकल टुर्नामेंट्स, स्टेट लेवल प्लेयर्स आणि ग्रासरूट क्रिकेट इथे आपल्याला बदल पाहायला मिळत आहे. आपण बघतो काय टीव्हीवर दिसणारे प्लेयर्स आणि आपण बघत काय नाही तर थाउजंड्स ऑफ प्लेयर जे सिस्टममध्ये फाईट करत आहे आणि त्यामुळे रिसेप्शन तयार होत आहे की बुद्धिस्ट प्लेयर नाही आहेत. परंतु या ठिकाणी रियालिटी थोडी कमी आहे, कारण या ठिकाणी अनेक प्लेयर आहेत परंतु ते स्पॉटलाईटमध्ये येत नाही. आता ते स्पॉटलाईटमध्ये का येत नाही तर हा आपल्याला पडणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्यानंतर हाही प्रश्न उपस्थित राहतो की IPL मध्ये रिलिजन मॅटर करतं का? तर त्या ठिकाणी ऑफिशियली नाही, पण IPL मध्ये सिलेक्शन होत असताना परफॉर्मन्स, स्टेट आणि स्किलवरती भर दिली जाते. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे जात माणसाच्या मनातून जात नाही, त्यामुळे कदाचित कुठे ना कुठे सिलेक्शन होत असताना या गोष्टीचा अडसरा निर्माण होऊ शकतो. रिप्रेझेंटेशन हा सोशल टॉपिक आहे आणि डिस्कशनला खूप वरती देखील आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर सध्या तरी आपल्याला बुद्धिस्ट प्लेयर IPL मध्ये कमी दिसत आहे, परंतु फ्युचरबद्दल आता बोलूया. ग्रास रूट लेवलवरती चेंज होत आहे, यूथमध्ये अवेअरनेस वाढत आहे आणि स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर देखील आता मोठ्या प्रमाणात चेंज होत आहे. कदाचित त्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये इंडियन बुद्धिस्ट प्लेयर जे आहेत IPL मध्ये पाहायला मिळतील किंवा आपण त्या ठिकाणी बुद्धिस्ट प्लेयर आपण पाहू शकू. आणि तो फक्त प्लेयर नाही तर तो रिप्रेझेंटेशनचा सिम्बॉल देखील असेल. म्हणजे फायनल ट्रूथ काय आहे तर IPL मध्ये बुद्धिस्ट प्लेयर आहेत पण इनडायरेक्ट. भारतामध्ये रिप्रेझेंटेशन कमी दिसत आहे पण झिरो नाही. प्रॉब्लेम टॅलेंटचा नाही तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही किंवा ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिली जात नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम दिसून येतो. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? फ्युचरमध्ये बुद्धिस्ट प्लेयर IPL मध्ये दिसेल का? रिप्रेझेंटेशन वाढायला काय करावं लागेल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. यावरती कमेंटमध्ये आपण सर्वजण डिस्कशन करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.